येलो स्लाइड चालू केले. ही 90 डिग्रीवाली आहे. ही 90 आहे ना. आणि ह्याला थोडं आपल्याला टक इन करायला लागतं. इन जिंकणार आहे. सगळ्या डब्यात टाकली. सो गोव्यावरून आता जस्ट घरी आलो आणि आता आपण चाललो आहे वेट एन्जॉयला. थोडंसं एन्जॉय करण्यासाठी. आणि वेट एन्जॉयमध्ये ऑफरसुद्धा आहे, समोर ऑफर. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा. त्याला अमित भेटणार आहे सांताक्रूजला. तिथून माझा एक फ्रेंड आहे, त्याचा ड्रोन पिकअप करायचा आहे. ड्रोन घ्यायचं आहे त्याकडून आणि घेऊन आपण वेट एन्जॉयला जाणार आहोत. आणि आपल्या ड्रोनचं अपडेट तर अजूनपर्यंत हे नाही झालं, म्हणजे पॉसिबल नाही आहे. त्याचा IC असतो मदरबोर्ड, तो खराब झाला आहे. सो नवीन घ्यायला गेला. काय बोलणार. गोवामध्ये भरपूर मजा आली. म्हणजे खूप काही नवीन फ्रेंड्स झाले. तुषार तर होताच, तेजस त्याचा भाऊ आणि गणेश, बरेचसे लोक आहेत. मजा आली. नेक्स्ट टाईम कधी गोव्याला जाईन तेव्हा परत त्यांना भेटणार. सो हा माझा 3rd टाईम आहे. वेट एन्जॉयवाल्याने मला इन्व्हाइट केलं आणि आपल्यासोबत अमित. हालत खराब झाली आहे डायरेक्ट गोव्यावरून इथे. आणि या इतक्या कडकडाच्या उन्हात. सो आता जस्ट चेकआउट केलं आहे आणि आपल्याला बँड आणि हे भेटलं आहे. सो फटाफट जाऊन चेंज करूया. लॉकरचे पे करावे लागतील आणि बँड लावायचं आहे. ते बँड पुढे लावून देतील आपल्याला. काय होतं अमित. प्रोफेशनल बॅग बी घेऊन चलो राईड एन्जॉय. एक आपला फंटर नाही आहे, म्हणजेच रोशन. त्याला फोन केला होता बट तो आला नाही. सावली घे. सो आल्याला पहिलीच ट्राय करतो आहे आम्ही. आल्याला पहिल्यांदाच ट्राय करतो आहे एक्सप्रेस एंट्रीसोबत ही वाली राईड आहे. मोठी राईड आहे बघायला गेलो तर. आणि इथून स्टार्ट आहे. सो ओके. आणि हे लेट्स गो. आणि हे नवीन आहे ना, हे वेव पूल नवीन बनवलं आहे लोकांनी आता. हा जो एरिया नवीन आहे, ती स्लाईड नवीन आहे, ही स्लाईड नवीन आहे. 3 ते 4 स्लाईड्स या टायमाला नवीन ह्या लोकांनी बनवलेत. सो तेही मी कव्हर करून तुम्हाला दाखवेन. कोणकोणत्या स्लाईड नवीन झाल्यात. प्रगतीवाल्याच्या 10 स्लाईड आहे. अच्छा 10 आहेत त्या. 10 आहे. हां सर आपली राईड आहे बंद आहे. कोणती. ब्लूवाली. अच्छा. सो नवीन 10 राईड चालू झाल्यात. 10च्या 10 कव्हर करायला ट्राय केलं. काय व्ह्यू आहे. पहिली स्लाईड ट्राय करूया. त्या साईडला तू तिथे जा. थँक्यू ना बाबा. ओके. पहिली स्लाईड एक नंबर होती. सेकंड ही वाली या साईडला नवीन ट्राय करूया. तिथे 10 स्लाईड नवीन झाल्यात, तिथे आपण जाऊ. त्या साईडला हां जाईल हळूहळू. मजा आली. थोडं एन्जॉय केलं.
ही वाली स्लाईड होती ती. तर या साईडला किती स्लाईड्स आहेत ते ट्राय करू. सो इथे 90 डिग्री म्हणजे ड्रॉप झोन ही वाली स्लाईड आहे आणि सुपर कर्ल साईड ती ट्राय करूयात. अमित रेडी आहेस काय? चलो. अमितची थोडी थोडी फाटते. लास्ट टाइम पण फाटली होती 90 डिग्रीला. त्याला या टायमाला बसवणार म्हणजे बसवणार. मजा येईल. सो हे जे येल्लो स्लाईड चालू केले ही 90 डिग्रीवाली आहे. ही 90 आहे ना. आणि ह्याला थोडं आपल्याला टक इन करायला लागतं. इन बघूया. थोडीशी फाटते पण मजा येते. रीलसाठी काढा नंतर समोरून मजा जाणार ना. हां सो मी जी स्लाइड ट्राय केली आता अमित करणार आहे. मौत का जोश तमाशा. कैसा है? जोश कैसा है? मौत का तमाशा. आ जाओ देखने अमित का मौत का तमाशा. सो ती एक स्लाइड नवीन ही एक आहे आणि ही एक नवीन स्लाइड ऑन झाली आहे. डायरेक्टली इथून पूर्ण तिथे असं मिळतं तिथे जातं. आणि मी जी गेलो ती येल्लोवाली होती. सो ह्या नवीन राईड 10 आहेत बनवल्या आहेत पण त्यापैकी 4 चालू होत्या. त्यामध्ये आम्ही जाऊन आलो. ही जी पिंकवाली पाठीमागे दिसते ती राईड चांगली आहे. त्यानंतरला तिथे 2 राईड्स आहेत त्या पण चांगल्या आहेत. तिथं पण तुम्ही गेलात तर नक्की जा. इथे हे वाली राईडमध्ये आम्ही गेलो होतो. आता ट्राय करायचं लेझी रिवर. हे ट्राय करून आरामात. दिसते कुठे खाली आला वेव पूल. भाई वेव पूल आहे भाई. जाते क्या पाय भाजतात खतरनाक. पाय फट्टे वाजतात तिथे. वेव पूलमध्ये जाऊ थोडंसं एन्जॉय करूया. डान्स बिन्स आणि येऊ लगेच. सो मी वेट एन्जॉयला आलो आहे. आणि या जे एम्प्लॉयर्स आहेत ना ते खरं खूप चांगले आहेत. म्हणजे सर्वांना प्रॉपर गायडन्स देत आहेत. हे अमित बघ पुढे बस. हा हलका आहे पुढे बसू दे ना याला. ट्राय करूया. मोबाईल आतमध्ये ठेवतो मी आता. हो पुढे. सो जेवणामध्ये बुफे काउंटर आहे. इथे पनीरची भाजी आहे. हे सगळं राईस आहे त्या साईडला. आणि मी नॉर्मली छोटंसं काहीतरी घेतलं आहे. मी ही भाजी दे ना मला. हा घे ना एक थोडंसं अजून. सो जेवणाला हे व्हेज. ही चपाती घेतली. एकच पाव घे. अर्धा अर्धा खाऊ. चलो बसा. सिटिंग एरिया खूप मोठा आहे. म्हणजे बऱ्यापैकी सिटिंग एरिया आहे. चावी ठीक आहे. आता यूज नाही यायचं. सो आता आम्ही जो ट्राय करणार आहे ते अमितची फाटून हातात येणार आहे. याच्यावरती बसणार आहे. त्याचं नाव काय? फ्रिस्बी ना काय बोलतात त्याला. काहीतरी चांगलंच नाव आहे.
ते नाव आता लक्षात राहील जेव्हा आम्ही जाऊन बसणार. या साईडला एक गेम आहे, ते बॉल्स घ्यायचे 2 आणि ह्याच्या आतमध्ये टाकायचे. 100 रुपयाला एक आहे. तर इथून हे असं याच्यात टाकायचं. मॅडम, हो मॅडम, मी प्रॅक्टिस करून येतो हा कचऱ्याच्या डब्याला. जिंकणार आहे तुमचा भाऊ, मी जिंकणार आहे. आता एक ट्राय करूया. 100 रुपये झालं. आता मी ट्राय करूया. मी जिंकलो. कचऱ्याच्या डब्यात टाकले. कचऱ्याच्या डब्यात ही बॉटल टाकली आणि मॅडम हसल्या त्यांची मी जिंकणार आहे. लॉटरी लागली. तिथे पण सेम आहे काय? ती नको मला, ही उशी मस्त आहे झोपायला. हे लोक खेळत आहेत. ह्यांचं ट्राय कर, जे कसं करतील ट्राय ते बघूया त्यानंतर. रूल क्या है डालने का? बस खतम. तो मॅडमनी मला एक ट्रिक सांगितली आहे, चिटिंग करणार आहे मी या गेम मध्ये. हे घ्या 100 रुपये. कशा? ऑनलाईन आज, ऑफलाईन नाही. पाया पडू दे मला. जाईल ना आम्ही ऐकून घे. काय गेलं पाहिजे बघ. टप्पा पडून जायला पाहिजे डायरेक्ट. नाही नट आहे ना, नट करून गेला पाहिजे. एक गेला तर याचा कान तरी दे कापून. अरे सांगितलं तर टाक ना. काय रे, नाही होणार ते. बाउन्स होतं असं पडलं ना, पटकन लगेच उडतं आम्ही. तू ट्राय करतोय हा? रब्बरचा बॉल आहे. तुम्ही दाखवा. हा हे तुम्ही इथून टाकता ना. चिटिंग करताय. सगळं आमचं आहे. सीज करणार आम्ही. ते ट्राय करूया. जे इथे तर आपण हारलो, तिथे जाऊन थोडंसं काय फेकून मारू शकतो, ट्राय करू शकतो. ते येईल. आम्ही तुला काय वाटतं? काय सीन करूया ना. घेतला हाय कर. पंकज वाजे आता ना तिथे ट्राय करूया. ते आहे ना तिथे फेकून मारायचं. ॲटलिस्ट तिथे तरी जिंकू शकतो. आणि तो एक गेम खेळून आम्ही डायरेक्ट घरी. ते गेम ट्राय केला, आता हे ट्राय केलं. किती यायचे? 100 रुपये. जिंकणार की नाही मी? पण मला एक फक्त ट्रायल करायला द्या इथे. मग कसं 3 चान्स 3 मध्ये फोडायचं. ते जरा उचलून दाखवा काय आहे मटका. अरे कंगन आहे कंगन. ते काय मारायचं काय ते? ते मारायचं दाखवा ना. बॉल ते दाखवा. बॉल मॅडम तुम्ही या तिथे. मग मी जिंकणार. अरे ह्याच्याने काय पडणार आहे? हे काय? अच्छा, आणि माझे पैसे वाया गेले तर पक्का. पण हा घरी कसा घेऊन जाऊ मला ते सांग. हा कसा घरी घेऊन जाऊ? बाईक काय घालायला लागेल डोक्यात. तो कसा वाटतोय व एकदम भारी. बघा आता ताई आपल्याला सांगताय गेम आपल्या नेमवर आहे. तर नेम असं त्याचं आपलं कडक आहे. ट्राय करूया. रील काढ रील. सो आजचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप मस्त होता. आणि आम्ही 4-5 राईडसुद्धा ट्राय केले. त्यानंतरला बरंच काही ट्राय केलं. आता सध्या तरी घरी जायच्या मूडमध्ये आहे, कारण की मी डायरेक्ट गोवावरून इथे आलो. इथे आल्यानंतरला डायरेक्टली शूट दुपारभर म्हणजे बाईक चालवून इथे आलो.
सो थोडी कसरत जास्त झाली, मेहनत जास्त झाली, पण मजासुद्धा तेवढीच आली. आणि आता हा डायरेक्ट ब्लॉग मी घरी स्टार्ट करीन. आणि घरी गेल्यावरती मला खूप सारे कपडेसुद्धा धुवायचे आहेत आपल्या गोव्यात आलेल्यानंतर. त्यानंतर गोव्यातून तुषारनी आपल्याला काय काय दिलं आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवीन. त्यानंतर नेक्स्ट डे मी कुठे जाणार आहे मी तुम्हाला लवकरच सांगेन, कारण की काहीतरी स्पेशल असणार आहे. सो हा मी इथे ब्लॉग एंड करतो आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. थँक्यू सो मच.